तिसरी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. याच्या आधी आपण बघितली अल्किल सायनाइड, आता आहे अल्किल आयसोसायनाइड. दोघां रिएक्शन मधला फरक हाच आहे की मागच्या रिएक्शन मध्ये इथं केसीएन होता, इथं आहे एजीसीएन. केसीएन म्हणजे कोण? पोटॅशियम सायनाइड आणि एजीसीएन म्हणजे सिल्वर सायनाइड. पोटॅशियम हा एस ब्लॉक मधला एलिमेंट आहे आणि एजी हा ट्रान्झिशन मेटल आहे डी ब्लॉक मधला. ओके, त्यामुळे दोघांच्या रिएक्टिव्हिटीमध्ये फरक आहे. सो when methyl chloride boiled with or heated with silver cyanide forms methyl isocyanide. इथं मिथिल सायनाइड तयार होणार नाहीये, इथं काय तयार होणार आहे? मिथिल आयसोसायनाइड तयार होणार आहे. म्हणजे हा AgCl बाहेर पडल्यानंतर हा कार्बनकडून अटॅक न करता हा कोणाकडून अटॅक करणार आहे? नायट्रोजनकडून अटॅक करणार आहे. हा कोणाकडून अटॅक करणार आहे? नायट्रोजनकडून अटॅक करणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार आहे? हे हीटचं साइन आहे. तुम्हाला काय मिळणार आहे प्रोडक्ट? CH3NC. CH3NC आयसोसायनोमिथेन. आयसोसायनोमिथेन प्लस AgCl. पुढची रिएक्शन बघा, CH3CH2Br plus AgCN. Here AgBr is removed and this N goes to CH2 and it forms isocyanoethane. What it forms? Isocyanoethane. म्हणजेच मिथिल आयसोसायनाइड आणि इथिल आयसोसायनाइड हे कॉमन नेम झाले. मिथिल आयसोसायनाइड म्हणजे हा, इथिल आयसोसायनाइड म्हणजे हा, हे झाले कॉमन नेम्स. ओके, ठीक आहे. नेक्स्ट रिएक्शन आहे formation of primary amines. Formation of primary amines, that is amnolysis. Amno means what? Amino, that is ammonia. Lysis means breaking, ammonia's breaking, so it is called as amnolysis. When ethyl chloride on boiling with excess amount of alcoholic solution of NH3 under pressure forms ethylamine. आता तुम्हाला थोडासा प्रश्न पडला असेल, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया म्हणजे काय? सो जेव्हा आपण लॅबमध्ये बघतो अमोनिया बॉटल, जी लॅबच्या पाठीमागे आपण बघतो ब्लॅक कलरची बॉटल असते लॅबमध्ये ठेवलेली, ती वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेलं अमोनिया गॅस असतो. अमोनिया काय आहे? गॅस आहे. तो त्याच्यात डिझॉल्व्ह केलेला असतो अमोनियामध्ये, म्हणून त्याचं तयार होतं NH4OH. NH4OH म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड. ओके, त्यालाच आपण अमोनिया म्हणतो. पण इथे कसं आहे, हा अमोनिया कशात आहे? एक्सेस अमाऊंट ऑफ अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे गॅस. हा अमोनिया गॅस एक्सेस अमाऊंट ऑफ अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे आणि याची रिएक्शन क्लोरोइथेन किंवा इथिल क्लोराइड सोबत होणार आहे. सो काय होतं नीट बघा, CH3CH2Cl, CH3CH2Cl आणि इकडं हा अमोनिया NHHH. मग इथं काय बाहेर पडलं? हा HCl बाहेर पडला, अल्कोहोलिक विसरायचं नाही. हा HCl बाहेर पडला आणि हा NH2 या कार्बनला अटॅच झाला. हा NH2 या कार्बनला अटॅच झाला आणि प्रोडक्ट काय मिळाला? CH3CH2NH2. CH3CH2NH2 प्लस HCl. इथॅन अमाइन. इथॅन म्हणजे दोन कार्बन म्हणून इथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN आणि NH2 ग्रुप आहे म्हणून अमाइन. सो क्लोरोइथेन गेट कन्वर्टेड इनटू इथॅनअमाइन. ओके, नेक्स्ट रिएक्शन CH3CH2CH2Br, that is 1-bromopropane. 1-bromopropane plus NH3 अल्कोहोलिक. इथं काय बाहेर पडलं? हा HBr बाहेर पडला आणि हा NH2 या CH2 ला अटॅच झाला.
हा NH2 या CH2 ला अटॅच झाला आणि प्रोडक्ट काय मिळाला, हे हीटचं साईन आहे डेल्टा, लक्षात ठेवा. CH3 CH2 CH2 NH2 दॅट इज CH3 CH2 CH2 NH2 म्हणजे कोण, प्रोपेन 1 अमाइन, प्रोपेन 1 अमाइन. या इथेनामाइन मध्ये हा NH2 इकडे जरी अटॅच झाला असता तरी आपण त्याला एकच नंबर दिला असता, त्यामुळे इथं नंबरची गरज नाहीये. पण इथं आहे हा CH2 NH2 इथेही अटॅच होऊ शकतो. ओके, सो इथं काय येऊ शकतं मग, प्रोपॅन 2 अमाइन येणार. मग पण हा कोणाला अटॅच आहे, या पहिल्या CH2 ला अटॅच आहे म्हणून त्याला एक नंबर द्यायचा. ज्या NH2 ला तिथं अटॅच झाला तो एक नंबर झाला, हा दुसरा, हा तिसरा, असा 3 म्हणून प्रोप. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, 1 पोझिशनला आहे म्हणून 1, आणि कोण आहे, अमाइन आहे, सो प्रोपॅन 1 अमाइन प्लस HBr. ओके, नेक्स्ट रिएक्शन, फॉर्मेशन ऑफ इथर्स. That is Williamson's synthesis. सायंटिस्टचं नाव आहे विलियमसन्स, त्यांनी ही रिएक्शन शोधून काढली, त्यामुळे त्या सायंटिस्टच्या नावाने ही रिएक्शन ओळखली जाते. When ethyl bromide boiled with sodium ethoxide. When ethyl bromide boiled with sodium ethoxide, it undergoes substitution reaction and forms diethyl ether. एक्झाम्पल बघा, CH3 CH2 Br म्हणजेच इथिल ब्रोमाइड म्हणजेच ब्रोमो इथेन प्लस NaOC2H5. Na म्हणजे काय, सोडियम, ऑक्सिजन म्हणजे ऑक्साईड, आणि हे 2 कार्बन आहे म्हणून इथ, सो काय नाव झालं याचं, सोडियम इथ ऑक्साईड. सो सोडियम इथ ऑक्साईड, हीटचं साइन बॉइल्ड म्हटलंय, सो इट गिव्स C2H5O C2H5O that is diethyl ether plus NaBr. आता पुढच्या रिएक्शन मध्ये बघा बरं, CH3 CH2 Br, काय नाव आहे याचं, 1 ब्रोमो प्रोपेन, पहिल्या पोझिशनला ब्रोमीन आहे, सो 1 ब्रोमो प्रोपेन प्लस CH3 CH2ONa. इथं हा NaBr बाहेर पडला आणि हा ऑक्सिजन या CH2 ला अटॅच झाला. आणि तुम्हाला स्ट्रक्चर मिळालं CH3 CH2 CH2O CH3 that is 1 ethoxy प्रोपेन, लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची, सो प्रोपेन लास्टला येणार. सो 1 या पहिल्या ऑक्सिजनला कोण अटॅच आहे, 2 कार्बन अटॅच आहे, दॅट इज पहिल्या कार्बनच्या याला. ओके, या पहिल्या कार्बनला ऑक्सिजन अटॅच आहे आणि इथं किती कार्बन आहेत, 2, CH2 CH3, सो इट बिकम्स इथ ऑक्सी प्रोपेन. किती कार्बन आहे तिथं, 3 कार्बन आहे. कार्बनची संख्या जास्त, नाव तो तिकडेच येणार, म्हणजे पॅरेंट नेम मध्ये येणार. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ ईस्टर. मिथिल आयोडाइड ऑन हीटिंग विथ सिल्वर ॲसिटेट फॉर्म्स मिथिल ॲसिटेट. रिएक्शन बघा, इथं CH3I प्लस AgCOO AgI बाहेर पडला आणि हा कार्बन या कार्बनला अटॅच झाला, हा कार्बन या कार्बनला अटॅच झाला, सो इट बिकम्स CH3COO CH3 that is methyl acetate. आयडोमिथेनचं कन्व्हर्जन कशात झालं, मिथिल ॲसिटेट मध्ये झालं. ओके, प्लस AgI बाहेर पडला. पुढची रिएक्शन बघा, CH3 CH2I प्लस AgCOO CH3 that is silver acetate. आयडो इथेन प्लस सिल्वर ॲसिटेट, हीट
gives C2H5 COOCH3, that is ethyl acetate. It gives ethyl acetate plus AgI मिळाला इथे. ओके, हे लक्षात घ्या. इथं ईस्टर मिळाला. याचा स्मेल कसा असतो? फ्रुटी स्मेल असतो. सफरचंदाचा ज्यूस सारखा तसा स्मेल येतो, संत्र्याच्या ज्यूस सारखा तसा स्मेल या ईस्टरला असतो, म्हणून याला म्हणतात फ्रुटी स्मेल. ओके, नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट. फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट, फरक आहे हा नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये. नायट्रेट म्हणजे काय? NO3. नायट्राइट म्हणजे काय? NO2. त्याच्यातही दोन फरक आहे नायट्राइट मध्ये, सांगतो. अल्किल आयोडाइड ऑन रिएक्टिंग विथ पोटॅशियम नायट्राइट, दॅट इज KONO. पोटॅशियम नायट्राइट फॉर्म्स अल्किल नायट्राइट. CH3CH2Cl plus KONO, पोटॅशियम नायट्राइट. हा KCl बाहेर पडला आणि हा O या CH2 ला अटॅच झाला. हा O या CH2 ला अटॅच झाला आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळाला CH3CH2ONO. CH3CH2ONO, that is ethyl nitrite plus KCl. दुसरी रिएक्शन बघा. CH3CH3 bond Br plus KIONA, it gives CH3CH3 ONO, propan 2-il nitrite. आयसोप्रोपिल म्हणता येत नाही, सो प्रोपॅन 2-il नायट्राइट. ओके, इथं काय बाहेर पडलं? KBr आणि या रिएक्शनला KCl बाहेर पडला. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ नायट्रोअल्केन्स. when alkyl iodide on reacting with silver nitrite. forms nitroalkane. याच्या आधी सुद्धा एक आपण सायनाइडची रिएक्शन बघितली. तिथं जॉईनिंग दुसऱ्या याच्यात सायनाइडच्या ऐवजी नायट्रोजन कडून होतो, कार्बन कडून न होता नायट्रोजन कडून होतो. तसंच इथं घडतं. CH3OCl plus AgCl plus NOO-. तुम्हाला प्रोडक्ट मिळणार CH3CH2N double bond OO-, N-O-O- plus AgCl down-headed arrow. नेक्स्ट रिएक्शन है CH3CHBr plus AgONO. हा बॉन्ड कुठे शिफ्ट झाला? हा बॉन्ड इकडे Ag आणि Br मध्ये शिफ्ट झाला आणि हा नायट्रोजन कोणाला अटॅच झाला? या कार्बनला अटॅच झाला. हा नायट्रोजन कोणाला अटॅच झाला? या कार्बनला अटॅच झाला आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळाला CH3CH3N पॉझिटिव्ह चार्ज प्लस AgBr PPT फॉर्म मध्ये मिळणार, म्हणून डाउन हेडेड एरो. ओके, हे नीट लक्षात ठेवायचं. नायट्रोअल्केन कधी, नायट्राइट कधी AgNO2 असेल तर, आणि नायट्रेट कधी AgNO2 असेल तर, आणि नायट्राइट कधी KNO2 असेल तर नायट्राइट मिळणार. ओके, आता हे बघू बरं, माहिती आहे का तुम्हाला? सायनाइड आयन इज कॅपेबल ऑफ अटॅकिंग थ्रू मोर दॅन वन साइट. तो एकापेक्षा दुसऱ्या साइटनं सुद्धा अटॅक करू शकतो. दॅट इज C ट्रिपल बॉन्ड N लोन पेअर गोज सिंगल लोन पेअर प्लस डबल बॉन्ड N मायनस.
निगेटिव्ह चार्ज आला. ओके, सच न्यूक्लिओफाइल्स आर कॉल्ड ॲज ॲम्बिडेंट न्यूक्लिओफाइल. ॲम्बिडेंटेट न्यूक्लिओफाइल. KCN as predominantly ionic. KCN is predominantly ionic. K plus CN minus ट्रिपल बॉन्ड असल्यासारखा तो जो आहे त्याला म्हणायचं 3 बॉन्ड कार्बन आणि नायट्रोजन मधले, दॅट इज नायट्रोजन, अँड प्रोव्हाइड सायनाइड आयन्स but carbon and nitrogen are capable of donating electron. Carbon and nitrogen are capable of donating electron pair. So carbon bonding being stronger, carbon bonding being stronger, and then carbon nitrogen bond, and then carbon nitrogen bond attack occurs through carbon number, attacks through carbon atom of cyanide group, carbon atom of cyanide group. Okay, forming alkyl cyanide as a major product. अल्किल सायनाइड ॲज अ मेजर प्रोडक्ट. एक तर नायट्रोजन कडून अटॅक होणार किंवा कार्बन कडून अटॅक होणार, दोन्ही होऊ शकतं. हेन्स however AgCN, that is AgC triple bond N, is mainly covalent compound, and nitrogen is free to donate pair of electrons. Nitrogen is freely, however AgCN is mainly covalent compound and nitrogen is free to donate pair of electrons, hence attack occurs through nitrogen, resulting the formation of isocyanide. Another ambidentate nucleophile is nitrite. Ion which can attack through oxygen or nitrogen, that is O minus C minus. O चा इकडे टाकला, बॉन्ड टाकला तर हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार आणि या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार. ओके, हे नीट लक्षात ठेवा.